बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। रिपब्लिकन सेनेचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव, प्रश्न ऐकूनही उत्तर न देता गाडीतून पळ काढला। 15 दिवस बेपत्ता मुख्याधिकारी अखेर सापडले, घेराव होताच कारणे सांगून फरार। कवठे महांकाळमध्ये प्रशासनाचा पलायनवाद, रिपब्लिकन सेनेसमोर मुख्याधिकारी गायब। जनतेच्या प्रश्नांपासून पडणारे मुख्याधिकारी, रिपब्लिकन सेनेचा तीव्र घेराव, उत्तर शून्य। दाखवा मुख्याधिकारी, मिळवा 5 लाख घोषणेतून संताप, घेरावानंतरही जबाबदारीपासून पळ काढला। बेपत्ता मुख्याधिकारी सापडले रस्त्यावर, उत्तर न देता गाडीतून पळ काढला। नागरिक आहेत का नाही, त्या नागरिकांचाच त्यामध्ये ही दिले ना तुम्हाला। सन्माननीय सदस्य आहेत त्यांना विचारा तुम्ही। तर आता मला तुम्ही सांगा, त्या दिवशी मी तुम्हाला काय म्हणलं, त्या दिवशी मी तुम्हाला फोनवरनं बोलत होतो, मी विचारलं काय की बाबा ह्या अमुक लोकांनी तुम्हाला आंदोलनाचं नियोजन देऊन किती दिवस झालं, गेले 15 ते 20 दिवस रस्त्यात काय बोललो मला तुम्ही सांगा, रस्त्यात काय बोललो मी तुम्हाला काय म्हणलं की एखादा आंदोलन करतोय म्हणून तुम्हाला निवेदन दिलं झालंय, म्हणजे काय तुम्हाला माझ्या एक प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हाला त्यानंतर पाहिजे, ते उत्तर द्या ना मला काय म्हणायचं आहे की एखाद्या माणसानं तुम्हाला आंदोलनाचं निवेदन दिलं तर तुम्ही एमपीसी मधला अधिकारी झालाय, तुम्हाला एवढं माहिती असायला पाहिजे की त्या लेखी पत्र आपल्याकडे आले, लेखी उत्तर द्यायचं तुमची जबाबदारी होती का नाही। थांबा जरा, मी काय म्हणतोय, दिले का हो? नाही तुम्ही ते कारण सांगू नका, तुम्ही त्याचं उत्तर द्या ना। कधी दिलं सांगा तुम्ही, कधी दिलं? म्हणजे आंदोलन करावं केल्यानंतर तुम्ही द्यायचं सांगितलेलं, ज्या विषयासाठी तुम्ही आंदोलनाला बसलाय कुणाला सांगितलेलं, काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा तुमच्याकडे काय आहे? पुरावा काय? तुम्ही मला सांगा, लेखी उत्तर देणं पत्र दिलं, तुम्हाला काय मला काय म्हणायचं आहे, तुम्ही काम केलेलं आहे म्हणताय का नाही? तुम्ही असं का म्हणजे मीटिंग आहे, मला काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला उत्तर फक्त द्या ना, तुम्ही लेखी उत्तर का दिलं नाही? लेखी उत्तर का दिलं? कधी दिलं? दिलंय मी तुम्हाला, कधी दिलं सांगा ना, तुम्ही सांगा ना कधी दिलं, का दिलं नाही तुम्ही फोन उचलत नाही, तुम्ही लेखी उत्तर देत नाही। कवठे महांकाळ नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गेल्या 15 दिवसांपासून नागरिकांना उपलब्ध नसल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। मुख्याधिकारी बेपत्ता असल्याची चर्चा सुरू असतानाच ते अचानक रस्त्यावर दिसले, मात्र नागरिकांनी प्रश्न विचारताच कोणतेही ठोस उत्तर न देता कारणे सांगून गाडीत बसून निघून गेले। गेल्या 15 दिवसांपासून मुख्याधिकारी हुडकण्याचे अभियान सुरू असून या काळात फक्त एकदाच ते दिसले, तेही रस्त्यावर। नागरिकांच्या समस्या ऐकण्याऐवजी टाळाटाळ केल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे। ऐरणीवरील ज्वलंत प्रश्न, शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न, महिलांसाठी शौचास बाथरूमची तीव्र गरज, वारंवार उखडलेले रस्ते आणि गटारीची दुरावस्था, आरोग्याच्या मूलभूत सुविधांचा अभाव, या सर्व प्रश्नांवर मुख्याधिकाऱ्यांनी ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप होत आहे। पदाचा गैरवापर करून जबाबदारीपासून पळ काढला जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे। मुख्याधिकारी दाखवा आणि 5 लाख मिळवा, संतप्त नागरिकांनी उपरोधिक पद्धतीने मुख्याधिकारी दाखवा आणि 5 लाख रुपये बक्षीस मिळवा अशी घोषणा करत प्रशासनावर तीव्र टीका केली आहे। ही वेळ कवठे महांकाळकरांवर येणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे। प्रशासनाला इशारा, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। सार्वजनिक पदावर असताना जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। जनतेला उत्तर द्या, नाहीतर पदाचा राजीनामा द्या, अशा कडक शब्दात नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला। हे होते नगरपंचायत कवठे महांकाळचे मुख्य अधिकारी। आज तुम्ही बघू शकताय की नगरपंचायत कवठे महांकाळमध्ये अशी समस्या, असा प्रॉब्लेम असताना सुद्धा हा मुख्य अधिकारी अशा पद्धतीची वागणूक सर्वसामान्य माणसांना तर देतोय, पण लोकप्रतिनिधींना देतोय, आणि लोकप्रतिनिधींना देऊन सुद्धा आमच्यासारख्या पत्रकाराला किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला किंवा एखाद्या पार्टीच्या पदाधिकाऱ्याला सुद्धा या अशा पद्धतीची वागणूक असते। त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थानं जर बघायचं झालं तर नगरपंचायत कवठे महांकाळचा जो भोगळ कारभार आहे तो कारभार आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय, अशा पद्धतीची इथली परिस्थिती आहे। उद्या बघू आपण, मुख्य अधिकाऱ्यांनी आपल्याला साधारण 9:45 वाजता बोलवलंय, 10 वाजता आपण लाईव्ह याबद्दलचं तुम्हाला इतिवृत्त देऊ।
बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.